हेमंत गोडसेंचा उमेदवारी आधीच प्रचार, शालिमारच्या मारुती मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ, तर गोडसेंकडून पत्रकांचं देखील वाटप सुरू। जागावाटपाचं घोडं 4-5 जागांवर अडलं असून 1-2 दिवसात महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेल, देवेंद्र फडणवीसांची माहिती। उदयनराजेंची केक डिप्लोमसी, तर शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाला केक घेऊन जाणार। राजकीय वैर संपवण्यासाठी राजेंचा पुढाकार, तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे वैर संपणार का याकडे सर्वांचंच लक्ष। माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश। अर्चना चाकूरकर लातूरचं दीर्घकालीन नेतृत्व, फडणवीसांचं वक्तव्य। पद येतात आणि जातातही, पण मी बाळासाहेबांचा लढणारा शिवसैनिक, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, अंबादास दानवेंची स्पष्टोक्ती। खैरेंसोबत कोणतेही मतभेद नाही तसं सांगत मराठवाड्यात महायुतीची एकही जागा येणार नाही, दानवेंकडून विश्वास व्यक्त। मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन अकलूज दौऱ्यावर, माढ्याचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज होणार जाहीर, 10 उमेदवारांच्या घोषणेची शक्यता। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अखेर लोकसभा लढवण्यासाठी माघार घेतल्याची माहिती, तर शिवतारेंकडून पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती। इंडिया आघाडीकडून केजरीवालांच्या अटकेविरोधात रॅलीचं आयोजन, दिल्लीच्या रामलीला मैदानावरती उद्या होणार रॅली। अकोला, अमरावती, बुलढाण्यात अवकाळी पाऊस, रब्बी पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत। 350 वर्षांची परंपरा असलेल्या बावधन इथल्या ऐतिहासिक आणि पारंपरिक बगाड यात्रेला सुरुवात, भैरवनाथाच्या नावानं चांग भलं जयघोषात यात्रा होतीये संपन्न। प्रहारचा पहिला खासदार अमरावतीतून निवडून जाणार, भाजपचे कार्यकर्ते देखील नवनीत राणांविरोधात प्रचार करतील, बच्चू कडूंचा विश्वास। वर्धा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमर काळेंना उमेदवारी, तर अमर काळेंनी काँग्रेसचा हात सोडत हाती घेतली तुतारी। आदित्य ठाकरे 2 एप्रिलला यवतमाळ दौऱ्यावरती जाणार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरेंचा यवतमाळ दौरा। अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालाय पक्षप्रवेश। मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आहे अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक, बैठकीनंतर जरांगे ठरवणार पुढची दिशा। लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणं भोवलं, 954 अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस। वाशिमच्या मालेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांची हळद ही भिजली आहे, तर हळद उत्पादक शेतकरी त्यामुळे चिंतेत सापडले। दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ, राज्यात उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।